म्हणजे सामान्य नव्हे, आजपर्यंत देवतांपाशी गुरुत्व स्वीकारण्यासाठी एक दिवस माझं जाणं झालं, पण घडलं काय? देवतांनी गुरुत्व नाकारण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून त्या वयाच्या मस्तकाला जाऊन भिडली. मस्तकाचा बधीर झाले आणि एक सारखा क्रोधानं क्रोधायमान झाला. पण विचार केला, देवतांचा जर का गुरु बनण्याची इच्छा होती आणि ती पूर्ण झाली असेल, तर दानवांचा गुरु म्हणून शिकवण्याची इच्छा तीव्रपणे माझ्या बाळगू लागली. म्हणूनच हा दैत्य गुरु शुक्राचार्य दानवांचा गुरु म्हणून संबोधला जातो. पण मस्तकाचा बधीर होतोय आणि मस्तकावर तळपायाच्या एक सरच्या मस्तकाला जाऊन मिळतंय. का कुणास ठाऊक तिकडे तिकडे एक सारखा कारण देवतांनी गुरुत्व नाकारण्याचा प्रयत्न केला, पण त्याच वेळी मस्तक बधीर झालं. म्हणूनच काही वेळा देवतांवर स्वारी केली. रक्तबीजासारखे दानव निर्माण केले. पण आमच्या पदरी पडले ते काय? अपयश. पण अपयशानं खचून गेलेला हा दैत्यगुरु शुक्राचार्य नव्हे. तदनंतर महाकाळ असे शुंभ निशुंभ असे महाकाय दानव निर्माण केले. पण पदरी पडले ते काय? अपयश. पण या वेळी शांत बसण्यात अर्थ नाही. म्हणूनच देवतांना नाश करण्यासाठी यावेळी हा शुक्राचार्य काय करतो?
देवतांचं गुरुत्व स्वीकारण्याची शक्ती माझ्या मनी बाळगू लागली. पण देवतांनी ती नाकारण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच दानवांचा गुरु झालो. सम्राट तुमचा अपमान ज्या देवतांनी केला असेल त्या देवतांचा अपमान करण्यासाठी आमची तरी ओलाच्या ठिकाणी संग्राम असा कोणता जेव्हा कारणास्तवांची निर्मिती झाली तेव्हा देवतांनी आपला अपमान करायला केला. होय, आपला वरदास्त आमच्या मस्तकी येता क्षणी या समस्त ब्रह्मांडाचा ज्ञानाला प्राप्त होऊ लागलाय. स्वर्ग मृत्यू आणि पाताळ या काही ठेवावे समस्त या देवतांच्या राज्याचा अभिषेक करू. ज्ञानवंत राज्य प्राप्त केले तुम्ही आमची निर्मिती केली पण आमच्या देहाला समजा या जगाच्या कामाला वावरत असेल तर आम्हालाही समजा. या त्रैलोक्याच्या ठिकाणी ज्याचा जन्म झाला त्याला नामविधान आहेच. तुम्हालाही तशाच प्रकारचं नामविधान. मग ऐका, यावेळी तुमची निर्मिती झाली पण तुमची निर्मिती झाली ती देवतांचा विमोड करण्यासाठी. पण यावेळी तुमचं नाव काय असेल? कालांत आणि कृतांत. नाव मला कालांत, हा मला मधुकांत. होय, हा हेतू माझा नाव आणि देवतांचा विमोड आपल्याला केला पाहिजे. पण या देवतांचा विमोड आमच्या पुराणांच्या बाबतीत झालेले अपयश देवपयश आपल्या बाबतीत घडवण्यात एक सारखा विचार करतोय. मी धरू
हे देवा, हे जगजीवना पतित पावना, अनंत कोटी ब्रह्मांड नायका, हे भक्तवत्सला करुणाघना, हे विश्वव्यापका विश्वजनका परमेश्वरा, आपल्या पवित्र आणि पूजितचरणी आमचा नमस्कार. क्षणभर का होईना मुखोटे भगवंताच्या नामाचं नामस्मरण केलं, मनाला समाधान वाटलं, पावन झाला नारद. हो हो, याला म्हणतात भक्ती मार्ग. भक्ती मार्ग फार सोपा आहे. जो कोणी देवदेवतांची भक्ती करे त्याला इलोकी सौख्यपद आणि परलोकी परमोच्च पदाची प्राप्ती होते. याचा प्रत्यक्ष अनुभव आम्हा झाला आणि म्हणून स्वर्ग मृत्यू आणि पाताळ या 3 तालात हा नर भ्रमण करतोय. आणि कशासाठी? भक्तजनांचा उद्धार, दुर्जनांचा संहार आणि विश्वाची विस्कृती घडी नीट प्रस्थापित करून हे विश्व कधी सुरळीत चालेल याकडे नेहमी आमच्या कटाक्षाने लक्ष असतं. कोणी दुराचारी, अहंकारी, अधम व्यक्ती जर दृष्टीस पडली त्याच्यापेक्षा जर आपण ओरडलो तर कदाचित हा जिवंत राहू शकेल. कोण रे? कोण तू? कोण तू? कोण तुम्ही? कोण तुम्ही? मी कोण? शुक्राचार्य पुत्र कालांताशी माझ्या देहाला कालांत कालांत. अरे मी कोण? तू कोण? तू कोण? शुक्राचार्य पुत्र कालांत अशी या देहाला कालांत कृतांत कृतांत कालांत अंश अंश. कालांत कृतांत त्यांच्या पराक्रमाला अंत नाही रे. पण मी म्हणतोय आतापर्यंत तुम्हाला इथं पाहिलं नव्हतं, आता कुठून जन्माला आला? समुद्राचा जन्म झालाय. काय म्हणतं काय? आणि आमच्या जन्माचं एक रहस्य आहे. आणि कोणत्या कारणास्तव आमचा जन्म झालाय? ज्या देवाने बापाच्या स्वाभिमानाप्रित्यर्थ तुमचा जन्म झालाय. त्याच्या स्वाभिमानासाठी तेव्हा ते तू भूत भविष्य वर्तमान जाणतोय तेव्हा सत्य तुझी भगवंती. बरोबर आहे, बरोबर ना? ज्या कारणास्तव आमचा जन्म झाला ते कारण आम्ही तुला सांगितलंय. हरिओम हरिओम. बरोबर की नाही? मग आम्हाला मार्ग दाखव. यापूर्वी आमच्या पूर्वजांनी स्वारी केली, अपयश प्राप्त झालंय. यापुढे आम्हाला ते पाहिजे. आम्हाला जयाची प्राप्ती हवी. देवतांचा अभिमान करायचा आहे. ते देव हे कपटी, ते देव हे कारस्थानी. आमच्यावर पडत ते देव हे कपटी हे हातवारे करू नको. कारस्थानी दोन व्यक्ती एकमेकांसमोर बोलायला उभे ठाकले की एकाचं दोन तिकडे एकाचं दोन इकडे बोलण्यात माझे नाही. समोरासमोर हातवारे करून शाब्दिक खेळ करण्याचा प्रयत्न करशील. ते देव हे कपटी आहे, ते देव हे कारस्थानी आहेत. आतापर्यंत तुमच्या गुरुंचा घात त्यांनीच केला. त्याला कारण कोण? त्याला कारण कोण? असं मी म्हटलं. त्याला कारण काय मी तुम्हाला सांगतो ना. तू आम्हाला सांग.
ते असा मार्ग दाखव ज्या मार्गाचा अवलंबन आम्ही केल्यानंतर समस्त देवतांचा विमोड झाला पाहिजे. कोणाला मी मार्ग सांगितलं आणि ते घडलं नाही असं झालं का? ते आतापर्यंत शक्तिवान दैवी ते त्यांचं आहे ना, त्यांच्या पाशी असणारी दैवी शक्ती हो तुमच्या पूर्वजांपाशी शक्ती नव्हती आणि त्याच्यामुळं तुमच्या पूर्वजांचा घात झाला. याच्यासाठी काय शक्ती नाही नसेल, शक्ती होती. पण झालं काय? स्वतःचा आचार करून त्या देवाचा नियम लागू आता काटा काढायचा नाही ना, काटा काढायचा आहे ना, तो काठ्यानं काटा काढायचा. देवतांचे दान देवतांच्या खिशात घालायचं. काय केला पाहिजे तेवढं भक्ती 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 देवतांची फक्त मारायला येतात. अरे मी काय म्हणतोय ते समजून घ्या ना. देवतांची भक्ती का करायची? तर त्यांच्यापाशी असलेली शक्ती मिळवायची आणि त्यांच्या शक्तीचा प्रयोग त्यांच्यावरच करायचा. अशी कोणती देवता जिची भक्ती आम्ही केल्यानंतर आम्हाला इच्छित असावं आहे ना? हो जवळची आहे आमचे पिताजी माझा बाप याची भक्ती माहित विरंची विरंची नाही करत. यापूर्वी आमच्या पूर्वजांनी त्याची भक्ती केली हो आणि काय अरे बापरे आता त्यांची भक्ती नाही नको त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी आहे ना दुसरा देव हो वैकुंठ नारायण नाव सोडून काय पण चटकन विसरून गेलो. त्या काळाचं नाव घेता उपयोगाचं. त्यांचा तुमचा हाडवेर आहे तो हाडवेर आहे. दुसरा देव हो दुसरा देव असा कोणता भोळा देव भोळा भोळा हो शंभू महादेव याची भक्ती कैलासवासी हो कैलास निवासी शंभू महादेव इच्छित वर प्राप्त करायचं असं काय मागून घ्यायचं? अरे त्या भोळ्या देवाची भक्ती केली पाहिजे. काय मागून घ्यायचं? मागून घ्यायचं शक्ती शक्ती मागून घ्यायची देवाकडून. त्या शिवाकडून शक्ती मागून घ्यायची. आपण सूत्रधारात सूत्र फिरणारे मी आहे. कलानाट्याला निर्माण करतोय तेव्हा कलानाट्याला सुरुवात करतोय. या कलानाट्यात यशाची प्राप्ती होईल असा मंगल आशीर्वाद द्या. हा जन्म मोलाचा आहे. तो सहजासहजी मनुष्यांना वाया घालू नये. लक्ष 84 फिरून मिळालेला मनुष्य देह हा प्रत्येकाने सार्थकी लावायला हवा. कारण एकदा मिळालेला मनुष्य देह पुन्हा मिळत नाही. तो मनुष्य जन्म पुन्हा प्राप्त होत नाही. मग या जन्मात आल्यावर या जन्माचं सार्थक व्हावं हेच आमची असे हा जन्म मोलाचा नको तू हालवू पाया. असे हा जन्म मोलाचा नको हालवू पाया. हालवू
काशीच्या भगव्या झेंड्या काशी नगरीचा राज करणारा राजा सुरत याचा सादरपणा राज दरबाराचा त्याग केला आणि काशी नगरीचा राज करणारा राजा सुरत या राष्ट्रविश्वमाची पावल्यावर गेली। न तत्व कामी राज्यमा न स्वर्गला पुण्यभमा कामी दुःख तर्पणाम्यम प्राणान्नम अर्जन्यानम। भगवान मला राज्याची इच्छा नाही, नकोय मला स्वर्ग, नकोय मला मोक्ष। राजा सूरजची एकच इच्छा, दुःखाने त्रस्त झालेल्या प्राणीमात्रांचं दुःख निवारण करण्याचं सामर्थ्य तेव्हा माझ्या मानी मनगटी होते आणि तुझ्या आशीर्वादाच्या अभेद्य कवता मला आज निधी आम्हाला कशाची निम्नता नाही। आमच्या ख्याती कीर्तीचा डंका आज चारी बाजूला पसरलाय। धैर्य धर उधार म्हणून आमची ख्याती कीर्ती आहे। राज्याची तयारी करावी म्हणून निवडक सैन्यानिशी आम्ही या राजवेशीवर आलो। आमच्या राज दरबाराची सूत्र आमची महाराणीच्या हाती सोपवली आणि भारतात तुझा मातृपाल मंत्री महोदय मनाची मान करी यांना याचा स्थान जबाबदारी आम्ही या राजवेशीवर आलो। ज्या शास्त्र कुलात आमचा जन्म झाला या जनतेची सेवा म्हणजे प्रत्यक्षात ईश्वरी सेवा। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। मी भाग्यवंत आहे म्हणून या काशीत माझा जन्म झाला, कारण ही पुण्यमय क्षेत्र आहे। प्रलयकाली सुद्धा ज्या विरागानं आपल्या तृष्याच्या 3 टोकावर ज्या काशीचं संरक्षण केलं आणि ब्रह्मांड प्रलय झाल्यानंतर सृष्टी जाऊन राख झाली, पण ती अविनाशी काशी मात्र कधीही भस्म होत नाही। आणि अशा काशीच्या पुण्यमय क्षेत्रात मी जन्माला आलो। एवढेच नव्हे तर या राज्याचा राजा बनलो, यासारखं दुसरं भाग्य नाही। येता सांग प्रजेला मी न्यायदान करतोय। काम क्रोध लोभ मोह मलमत्सर या विकारांना दूर ठरवून प्रेम समाधान वैराग्य ही ज्या प्रजेला शिकवण देतोय। राती धर्मानी धर्मिष्ठा पापी पापा समे समा लोकास्तवन वर्तन्ते यथा राजा तथा प्रजा। राजा धार्मिक त्याची प्रजा धार्मिक, राजा पापी त्याची प्रजा पापी। प्रजा ही राजा सारखीच वागते, तसा राजा तशी त्याची प्रजा। जी शिकवण माझ्या मी प्रजेला दिली त्यानुसार माझी आभार प्रजा सुखा समाधान ऐश्वर्य दे। आणि या भूमातेला खरोखर मी वचन दिलंय, या भूमातेच्या संरक्षणार्थ अखेरच्या क्षणापर्यंत मी कार्यरत राहणार आहे। कारण प्रसूतीच्या अनंत यातना भोगून आपल्याला जन्म देते ती माता हो, आणि मिळाल्यानंतर ही काया ज्यात विलीन होते ती ही माती हो। माता आणि माती यात एका वेलांटीचा फरक आहे। म्हणून जन्म देणाऱ्या आईच्या स्वाभिमानासाठी आणि या भूमातेच्या संरक्षणार्थ प्राण वेचायला मी मागे पुढे पाहणार नाही। माझ्यासारख्या राजकर्त्याला सर्वश्रेष्ठ ही धरणी माता आहे, म्हणून तिला अवनी माता म्हणतात। अवनी या शब्दाचा अर्थ असा होतो अ म्हणजे अन्न, व म्हणजे वस्त्र, नि म्हणजे निवारा। अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या प्रमुख 3 गरजा या भूमातेच्या पोटातूनच पुरविल्या जातात। म्हणून ही भूमाता माझ्यासाठी प्रिय आहे। या निवडक सैन्यानिशी या राजवेशीवरून अखेरच्या क्षणापर्यंत तुझा पांग फिरण्याचा वचन राजा सूरज तुला देतो। म्हणजे मायभूमी मी जिवंत असेपर्यंत अविरत तुझी सेवा करणार आहे आणि तुझ्यावर दुसऱ्या कुणाची सत्ता आणि पांग या माझ्या राज्यात मी कधीही करू देणार नाही। आणि आता पांग माझ्या निवडक सैन्यानिशी मी तुला देतोय, तुझा मंगलमय आशीर्वाद असावा। मायभू तुझे हेडी न पांग सारे आणि न आरतीला हे सूर्य चंद्र तारे
वेशीवर तुझा पान असं मी तुला वचन दिलंय. दिलेल्या वचनाला जागणे का राजकर्त्याचं कर्तव्य हो. पण हो, राज्याची देणे राज्यावर कुठल्याही अरिष्टतेची वरती जाणे होतात. मला आता पुनश्च माघारी गेला पाहिजे. राज दरबारी आमची भार्या राजसूत्र समाज असताना आमची मार्गदर्शक करत असे. म्हणून निघाला राजा राज दरबारापर्यंत लागेल. राज दरबारात माझ्या वडील होता. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. कैलास राणा शिवचंद्र मोरी फणींद्र माथा कारिण्य सिंधो भवतु सहाय. कारिण्य सिंधो भवतु सहाय. उदवीन शंभो मज कोण ताई. तुझवीण शंभो मज कोण ताई. मज कोण ताई. मज कोण ताई. गौरी शंकरा जय शुभंकरा. गौरी शंकरा. गौरी शंकरा. गौरी शंकरा. जय शुभंकरा. आता जय शुभंकरा. आता जय शुभंकरा. हे महेशा नमो भूतेशा. तू हे महेशा. हे
मला दर्शन देण्यासाठी आलाय. आहे शुभ आणि मंगल देण्याचा आशीर्वाद. शुभ इच्छा पूर्ण होती. इच्छित मनोकामना सफला संतु सफला संतु सफला होय. असेल ती तुमची इच्छा परिपूर्ण होईल. हे भोळ्यानाथ, तुझी एक अनिष्ट देण्यावर मी भक्ती केली आणि त्या भक्तीचं श्रेय म्हणून तू आम्हाला दोन्ही परितात प्रसन्न झाला. होय. काय सांग यावेळी तुझ्या मागाशी मी निघाली तुझी इच्छित मनोकामना पूर्ण झाली. होय. देवा कारण याला कारण आहे ज्याच्या मुखातनं शिवस्तुती बाहेर पडली. कारण देवादिदेव महादेव म्हणतात मला तुमच्या भक्तीवर प्रसन्न होऊन सहज माझ्या मुखातनं शब्द बाहेर पडले. इच्छित मनोकामना सफला संत आणि ही भागेश्वरी सत्य होईल. देवादेवाला मी भक्ती केली. इच्छेसाठी देवा इथं प्रसन्न झालाय. मागताना असं मागितलं माझ्या देवाला दिल्यासारखं वाटलं पाहिजे आणि आम्हाला सुद्धा घेतल्यासारखं वाटलं. मग सांग सुचवस्त काय देवादेवा हा देवाजवळ मागितलं पाहिजे असं तुझं म्हणणं आहे. निरीक्षण कर आणि सुचव लवकरात लवकर. वारे भक्तांनो, तुमच्या साऱ्या इच्छांचं निरसन केलं जाईल. शुभ आणि मंगल अशा तऱ्हेचा आशीर्वाद इच्छित मनोकामना सफला संतो. हो. काय आहे काय मागायचं आहे आहे काय ते काय ते? आहे काय ते? सुंदर असं आहे. काय सांग त्या शंभू महादेवाच्या कंठी असणारा तो सर्प. तुला वेळ लागले त्या सर्पासाठी. अरे सर्प घेऊन आपण काय करणार? आहे सुंदर म्हणून माझी सर्पाचा उपयोग काय म्हणजे याचा उपयोग होणार नाही. पहा, त्या भोलेनाथाच्या हात्या करतो जगभक्षा. तो जर मागितला तर ए दादा, तू याच्या पूर्वी खूप शहाणा होतास. आता नाही. म्हणजे कारण तो जगभक्ष घेऊन तू एकटा मिरवशील. माझं बरोबर म्हणजे तू त्या हत्या झाला एकट्याला नाही. त्याच्यापेक्षा हे दोघांनाही उपयोग आला पाहिजे असं काहीतरी माहिती. त्याच्या माथी असणारा तो चंद्र. मग सुचाव निरीक्षण कर असं काय हे चंद्र उपयोगाचा नाही. अरे भक्तांनो, अरे कसला विचार करता? एका विचार. भक्तासाठी मी आलोय. ठरलंय. हे माझी इच्छा आहे. भक्तिवाय म्हणून तू प्रसन्न झालायस. निश्चितच आणि यासाठी आम्ही तुझ्याजवळ मागणार ते तू आम्हाला देणार आहे. निश्चित. देणार देणार देव देणार. तुझ्या सानिध्यात असलं ही तुझी ओळख म्हणावं. अरे शिवाची शक्ती म्हणून ओळखली जाते ती ही माझ्या सानिध्यात सदैव असते. ही तुझी शक्ती. होय हीच माझी तिचा शक्ती. तू शिव. हा. शिवशक्ती या नावाने पृथ्वीचा होता तो विश्वाच्या ठिकाणी. होय. आम्हाला द्यायचं नसेल तर ही शक्ती आम्हाला काय बोलला? अरे काळांतर कृतांत काय बोलण्यासाठी तत्पर होता हा. शक्ती तशी सहसा सहजी मिळणार नाही. भोलानाथ, हे काय आग्रहाने वेगळं? जरा सामोपचाराच्या रीतीने सांगितलं पाहिजे. अजून नवजात आहे त्यांच्यावर कुठंतरी म्हणून तू गंडा गेलायस. शब्द निघाले. हे पहा, शक्ती सोडून इतर काही मागा देण्यासाठी अरे आमची छट्टा मस्करी करत नाही. निश्चितच मिळणार नाही. याला कारण
शिकाण्याची शक्ती म्हणजे काय तर शिवाची भार्या माझ्या पत्नी आणि जोरदारी नटेश्वराला लढला ओ हा शिव आणि त्याच शिवाची शक्ती साजी कुणाला बोलत नाही यावेळी तुम्ही लीनतेने भक्ती केला तुमच्या वागेश्वरीला प्रसन्न होऊन तुम्हाला इच्छित मनोकामना सफळ संतोष आशीर्वाद दिला याचा अर्थ असा नव्हे स्वतःला वाटेल बुद्धीला पटेल त्याप्रमाणे तुम्ही वागाल आणि मागाल म्हणून वागेश्वरी मुखातून निघाली मिळते की नाही हे सांग समाजाला विनंती तुम्ही जाणार नाही जाण्याचा तिसरा डोळा उघडला तर जगाचा प्रभाव मी स्वतः तिसरा डोळा उघडून तुमचा शेवट करेन मग यावेळी स्वतःच्या पत्नीच्या रक्षणासाठी हा देवच स्वतःच्या पत्नीसाठी त्याला शासन करायचं त्याला रक्षण करू मागे विश्वामध्ये तुझी अपकीर्ती होईल असंच करावं यांनाही कळव हे यावेळी मी पहिले तुमचे पराक्रम या शक्तीला सांभाळणं म्हणजे सामान्य नव्हे अरे साक्षात रूप धारण केलं असेल उग्र रूपात धारण केले असेल तर या शंभूवाद्या शिवाईला कुणीच करू शकत नाही पण यावेळी ही शक्ती मी तुम्हाला देतोय जगासाठी जरी मी नटली असेल तर पर्यायी तुम्ही माझे भक्त आहात तू आमची पर्यावरणाने आमच्या समवेत येतेस की नाही ते सांग. अरे बोलण्याबद्दल हास्य येऊ लागलं आज एक प्रश्न तुम्ही माझ्यासमोर उपस्थित केलात असा बोलता पर्यायी मी तुमची आहे अरे अर्थातच मी तुमची आहे या विश्वाची म्हणजे तुमची माता भक्त हो ऐका माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या मातेने पुत्राचं ऐकावं की पुत्रानं मातेचं ऐकावं मी तुला माता मानलीच नाही तर मान्याचा प्रश्न आणि ऐकण्यात आली प्रश्न विनाशकाला प्रेत मोठी उद्या काय झालं त्याची मला समाधान आमच्या भक्त हो लोकांची शब्द
लक्षात ठेवा, ही आदिमाया आदिशक्ती रागाच्या देशाने काय करेल हे सांगता येत नाही. याची प्रचिती घ्यायची. या विश्वातील अशी कोणती शक्ती आहे की काळांकाळी तुझ्या प्रतिकार करण्यासाठी तत्पर आहे. वारी भक्तांनी क्षण धर्माचे वैरी ठरलात. एका मातेला अपवित्र वाणीने तुम्ही आज अचंबित करण्याचा प्रयत्न करतात. पण लक्षात ठेवा की माता म्हणजे कोणी सामान्य नव्हे. आल्या मार्गी साध्य होत नसाल ही माता काय करण्यास सांगू शकत नाही. मलाही माहिती आहे तुम्ही काय करू शकता. त्या मातेचा महिमा तुम्हाला माहित नाहीये. एवढी हिंमत भगवंता हे काय करताय? म्हणजे अजूनही तुमच्या मनात परिवर्तन झालं नाही. तुम्हाला भक्त म्हणावा की काय म्हणावा? आता स्वामी म्हणा. भगवंत काय म्हणतात? जागे व्हा भगवंत, जागे व्हा. भक्त हो आला की साध्य व्हा, साध्य व्हा. कोणत्याही प्रकाराचा प्रतिकार करण्यासाठी तत्पर हो. नाही काय म्हणायचंय तुम्हाला? ही आदिमाया आदिशक्ती तुम्हाला खबर देत नाही. या विश्वासाची नसती आहे. मग आज माझे भक्त जर असे वागू लागले असतील तर भक्तांसाठी वैरी म्हणून माझ्याशी जाळ करण्यासाठी तत्पर झाला. मग आदिमाया आदिशक्ती म्हणून या विश्वात घटलीये. या विश्वाच्या आदिमाया आदिशक्तीचा महिमा वगैरे पण माझ्या भक्तांना तुम्ही काय करण्याचा प्रयत्न करत असाल तर भक्ताशी जाळ करण्याशिवाय मी सुद्धा राहणार नाही. मला हे माहिती आहे. अनादि अंबिका भगवती, अनादि भगवती त्रिशूलधरी देऊनी हाती, त्रिशूलधरी देऊनी हाती, अनादि अंबिका भगवती. ओम ज्ञानाचा पाठरती, ओम ज्ञानाचा पाठरती, उदो उदो भक्तनाथी, उदो 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 भक्तनाथ. अनादि अंबिका भगवती. अगदी सावध बोलायचं. काय करते हे? आज आदिमाया आदिशक्ती ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हे पिनाकपानिता, हे नागभूषणाव मामेश्वरा, तुझ्या पूज्य आणि पवित्र चरणी देवराज देवेंद्र नतमस्तक होतो. शुभ आणि मंगल शास्त्रेचा आशीर्वाद. अस्तिरे जीवितं लोके अस्तिरे धनयौवने, अस्तिरे पुत्रदानच्च धर्मकीर्ती स्वयं. अर्थात प्रत्येक माणसाचं जीवन हे अशाश्वत असतं. पुत्र आणि पत्नी या अशाश्वत असतात. माणसाजवळ असलेलं धन हे सुद्धा अशाश्वत असतं. तर मग या जगात शाश्वत काय? तर प्रत्येक मानवानं आपल्या आचरणात उतरलेला धर्म आणि त्याने संपादन केलेली कीर्ती आणि त्याच कीर्तीच्या उच्चतम शिखरावर अगदी मानानं विराजित होण्यासाठी सत्य, न्याय, नीती आणि धर्म याचा पुरस्कार हा देवराज देवेंद्र आपल्या जीवनात करतोय. पृथ्वी उन्ही जिला श्रेष्ठ मानली ती माझी माता अदिती. स्वर्गाहूनही ज्याला प्रिय मानिले ते माझे पिताजी कश्यप. तिमिरातुनी तेजाकडे नेणारा मार्गदर्शक म्हणजे माझ्या जीवनातील गुरुदेवता देवगुरु बृहस्पती आणि त्रैलोक्यवंद नारद महामुनी यांच्या कृपा आशीर्वादामुळे मृत्यू लोकांच्या ठिकाणी शतयज्ञाची सांगता करण्याचं थोर कर्तव्य त्या देवराज अमरेशाच्या हाती पार पडले. तद्दिनापासून
आजच्या दिनापर्यंत या साऱ्या 33 कोटी देवतांना न्यायदान करण्यासाठी हा देवराज देवेंद्र तत्पर होते आणि त्याच माझ्या गुरु माऊलींच्या मुखावाटे निघणारी वागेश्वरी बाळ अमरेश हस्तस्य भूषणम दानम सत्यम कंठस्य भूषणम कर्णस्य भूषणम शास्त्रम भूषणम किम प्रयोजनम भूषणम किम प्रयोजनम। अरे वा, हाताचा खरा दागिना काय असेल तर नेहमी दान धर्म करणे, कंठाचा खरा दागिना काय असेल तर नेहमी सत्य बोलणे आणि कर्णाचा खरा दागिना काय असेल तर नेहमी शास्त्र शुद्ध श्रवण करणे। आणि हेच ज्ञानाचे धडे आम्ही आमच्या जीवनात घेतले आणि या राज सिंहासनी विराजमान होऊन या साऱ्या देव देवतांचा सांभाळ आम्ही करतोय। अर्थात हे परमेश्वरा, या माझ्या कार्यात सहकार्य कुणाचं असेल तर हे परमेश्वरा तुझं अविनाशी तू तत्विद्येन सर्वमिदततम विनाशम व्ययस्य न कच्चित कर्तुम। हे जग जान बनविलं, हे जग जान निर्माण केलं, हे मूळ आत्मतत्व अव्यय अविनाशी आहे आणि या मूळ आत्मतत्व अव्ययाचा विनाश करण्यास या जगात कुणी समर्थ नाही। आणि म्हणूनच हे परमेश्वरा, मधुर स्वराने तुला आळवावं त्यासाठी दे मंगलमय आशीर्वाद दे। मधुर स्वराला ऐकणार असेल तर नंतर पुढील कर्तव्य
अशी एकेरी नावाने हा या माझ्या देव दरबारी अनोळख्या व्यक्ती कोण आहात तुम्ही? नाव माझा कालांत आणि माझं नाव कृतांत. भराच्या ठिकाणी आमचं वास्तव्य. पाताळ भोराचे सम्राट कालांत आणि कृतांत दोन्ही बंधू आज या माझ्या देवा दरबारी अर्थात देवराज देवेंद्र आपलं स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. धन्यवाद देतोय मी तुझ्या राजेपणाला. अर्थात कारण अतिथी देव हो समजून आमचं स्वागत करण्यासाठी तत्पर झाला. देवेंद्र साफरात आम्हाला तुला स्वागत स्वीकारण्यासाठी आम्ही आलोय. कालांत आणि कृतांत या माझ्या देव दरबारी यक्ष गणगंधर्व किन्नर देव दानव आणि मानव जो कोणी येतोय आलेल्याचा आदर सत्कार आम्ही करण्यासाठी तत्पर होतो. अर्थात तुमचाही आदर सत्कार आम्ही केला. निश्चितच म्हणूनच मी धन्यवाद दिले. पण आमचं इथे येणं का झालं असेल नाही. आतापर्यंत या स्वर्ग साम्राज्याचा उपभोग तुम्ही देवताने घेतला. या पुढे हे स्वर्गाचं स्थान रिक्त करा. आम्हाला हा उपभोग घ्यायचे. कालांत आणि कृतांत तुमच्या मुखावाटे निघणारे शब्द आहे तुम्हाला सांप्रत हसवेत का? अहो हा हे राजसिंहासन हे देवतांचं राजसिंहासन म्हणजे कुणी दिलेले भेट नव्हे, भातुकलीचा खेळ नव्हे, परांच्या परवस्त्रांच्या दूरचा हा परिवर्त आहे. कालांत आणि कृतांत दुसऱ्याचं अन्न दुसऱ्याचं वस्त्र दुसऱ्याची स्त्री अर्थात परस्त्री यापासून सावधान दूर राहावं. याच्यासाठी त्या राजसिंहासनाची आता बोलत यांचा सुद्धा याच्यावर हक्क आहे म्हणून सांगतोय. याच्यासाठी आम्हाला हवाय. वारे दानवेश्वर बंधू यंत्र विद्वान जन्म नाती स्वागत सत्राल्पधिरपी विराष्ट्रपादपे देशे एरंडपी सुमायते. अरे ज्या ठिकाणी कमी शक्तिशाली योद्धे असतात त्या ठिकाणी तुमच्यासारखे कमी शक्तिशाली योद्धे चुकीचं पाठ करतात. जसे की तुमच्या पाताळ मोराच्या ठिकाणी तुमचं शक्ती सामर्थ्य अर्थात जास्त असेल पण या क्षणी सारे देव देव नाही म्हटलं. कधी इंद्र आणि भट्टामध्ये आम्ही कृतीच्या भक्ताला 3 कोटी आणि आता भराच्या शक्ती सामर्थ्य यावर सर्व सुप्राला विरोध आणि विधीचा महिपते. अरे ज्या ठिकाणी जबाबदारीची जाणीव असते त्या ठिकाणी एखादा राजकर्ता आपल्या राज्याला सुद्धा गमावू शकतो. अरे ती जबाबदारी देवराज देवेंद्र जाते तोपर्यंत राजसिंहासन कधी माझ्या मुखावाटे निघणारे जबाबदारीचे शब्द तुम्हाला समजत नाही वाटतं. माझ्या तारणीनं तुमच्या रक्ताचा घोट घ्यावा ही जर का तुमची इच्छा असेल तर ज्या तारणीनं लाखो महिन्यांची शिरा दिली त्या तारणीनं
राज दरबारात प्रवेश करता क्षणी सारी प्रजाजन आमच्या नावाचा उदो करू लागली. साऱ्यांचे नेत्र लागले ते आमच्या ह्याकडे. मनाच्या ठिकाणी अत्यानंद नव्हे तर ब्रह्मानंद झालाय. कारण ही जड जबाबदारी आमच्या मागे आमच्या पतिमे परमेश्वराला आणि ती जड जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आम्ही आमचं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. या राज दरबारात प्रवेश करता क्षणी मन आनंदी झाला खरं. पण खरंच पाहिलं तर साऱ्यांची दुःख झालं. त्यांना योग्य ते न्याय देण्याचं कर्तव्य आमचे पतिमे परमेश्वर करतात आणि ती जबाबदारी आज आम्ही परिपूर्ण करण्याचं कर्तव्य करतो. पण खरं पाहिलं तर आमचे नेत्र लागले त्यांच्या येण्याकडे. तेव्हा त्यांच्या या ठिकाणी आपण होतो. अगदी सतीनापेक्षा उघडलं नाही. आणि त्या प्रत्येकाने आपली प्रतिमा परमेश्वराची सेवा करायला आणि तेच कर्तव्य आम्ही आमच्या जीवनात करत आहोत. आम्हाला आमच्या जीवनाची माती घेऊन आणि कधी करायची आणि म्हणूनच या राज दरबारात असलो तरी गुरगुर लागली ती त्यांच्या येण्याची. केव्हा एकदा तुमच्या या ठिकाणी आगमन होतं आणि केव्हा एकदा अवधीनंदच करण्याचं समाधान करून देता येतं ना. असंच झालं. आई सोडलं तो सुखाचा किनारा सोडून जीवनाची जीवनमय नौका सुखमय सागर जोडण्याचं कर्तव्य ज्या आधीने केलं ती जीवनाची जीवनमय नौका अशी डोलता पोटाला ठेवत राहू एवढीच सगळे प्रार्थना. पाहिलं तर थाटच काही वेगळा. ह्या राजदरबारची शोभाच काही वेगळी. पण हे कुणासाठी तर आमच्या पत्नी परमेश्वरासाठी एक सारखी मार्ग प्रतीक्षा चालली. असं वाटतं की आजही ती अंगेकीत आमच्या हा संसार सुखमय करण्यासाठी स्त्रिया पुरुषांनी दोघांनी प्रयत्न करावे आणि तेच प्रयत्न आम्ही आमच्या जीवनात करत आलो. लवकरात लवकर आमच्या मनात
पार पाडण्यासाठी राजा सुरत राष्ट्रवेशीवर गेला. पण खरोखर आले आले आम्हाला समजलं, येता सांग न्यायला आमच्या घराजरी तू दिला शोभली, खरी माझी पत्नी शोभली. असू दे, माझ्या जीवनातील तू अर्धांगी आणि म्हणून माझ्या उपस्थितीत जे कार्य तू केलं अगदी कावीराला शोधण्यासारखं कार्य केलं, आम्हालाही समाधान वाटलं. आणि का शूरवीर पत्नीची पत्नी म्हणून या जगाला मी सांगू शकतो. असं रे, तुझ्या आम्ही खुश आहोत, काळजी नाही. तुझ्या मनात असणारी इच्छा वेळोवेळी बरोबरी आम्ही अवश्य पूर्ण करू. हा, आमच्या मनात अशी इच्छा पूर्ण करा. असं मुखोद्गार तुमच्या मुखावरती बाहेर पडतात. कुठल्याही गोष्टीची न्यूनता नाही हो बा. सारी सुख कशी हात जोडून उभी आहे. गजानन लक्ष्मीचं वैभव हा मन समाधानी आहे. पण खरंच सुख कोणतं असेल तर ते सुख ज्या सुखासाठी असलेले तुझ्या भावना आम्ही ओळखू शकतो, नाही असं नाही. पण विधीने लिहिली कपाळी ती चुकीनं कदा काढली. काळाचा कायदा आणि नियतीचा नियम आम्ही कधीही खोडू शकत नाही. आपल्या नशिबी जी नाही त्याच्यासाठी रडण्यापेक्षा ते परमेश्वरानं दिलं त्यात मन रमवावं हा माणुसकीचा धर्म आहे. आणि तोला मला उपास केला आनंद वाटला मला. त्रिकालनी त्रैलोक्यमध्ये बरू हे ब्रह्मवरदा माझ्या राज दरबारा तुमचा पुढे पूजने चढे काशी नदीचा राज करता सुरू याचा सुस्वागत स्वागत आहे आपलं. आनंद वाटला मला. सुस्वागतम यावं आतिथ्य आपण ग्रहण करावं. आमची काया फुलीत करा. राजेश, अतिथी असल्यावर मी विराजमान व्हावा अशी आपली इच्छा आहे. अगदी खरं. नारायण. तुम्ही आसनी बसला तरी तुमच्यासारख्या महापुरुषांची सेवा करावी आणि तुमच्यासारख्या महापुरुषांच्या आशीर्वाद सदैव आमच्या अवतीभोवती राहावे हीच आमची सविनीत प्रार्थना आहे. आपला मंगलमय आशीर्वाद मिळावा हीच सविनीत आशीर्वादाने तुम्ही हात वर कराल आणि मंगलमय असे शब्द आपल्या मुखातून येतील. या आशेने मी तिष्ठत उभा आहे आणि मला तुम्ही आशीर्वाद देत नाही. माझा काही अपराध आहे का? माझ्याकडून काही चुकलं का? आम्ही आमच्या कर्तव्यात थोडं कमी पडलो. राजा, माझ्यावर तुम्ही रागेवर लागता नाही. राजा, तुझ्यातून अपराध घडला नाही. न्यायाच्या जागी अन्याय घडला नाही. धर्माच्या जागी अधर्म घडला नाही. मला आशीर्वाद द्या. नाही राजा, तुम्ही दाम्पत्य नमस्काराला योग्य आहात, पण आशीर्वादाला हरिओम 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 आशीर्वादाला अपात्र आहात. अपात्र हो. ब्रह्मवृंदा कोणी शब्द तुमच्या मुखातून येत आहे? राजा कोणात आशीर्वादास पात्र नाही. हरिओम हरिओम हरिओम. आणि तो कोणत्या कारणामुळं माझा संभ्रम वाढत चाललाय. काय ते? मी आशीर्वादास पात्र नाही. कवळल्या दिवसापासून शंभो शंकराची भक्ती केली. आजपर्यंत वेळोवेळी पदोपदी तुम्ही मला मार्गदर्शन केला आणि तुमच्या मार्गदर्शनानं आज मी उभा आहे आणि अशी माझी गुरुमावळी मला सांगते. यापूर्वी बऱ्याच वेळा तुम्ही मला आशीर्वाद दिला, पण आजच्या दिवशी मी आशीर्वादास पात्र नाही. असं कोणतं पाप माझ्यातून घडलं? कुठं मी कमी पडलाय? राजा, तुझ्यातून पाप घडलं नाही, पण आशीर्वाद का दिला नाही यालाही कारण आहे राजा. यालाही कारण आहे. संतती विना नर जोया जगती. संतती विना नर जोया जगती. Thank you.
रंगात आम्हाला रडविण्याचं कार्य तुम्ही करता. तुम्ही जगाची माऊल्या, जगाची गुरुमाऊल्या. माझ्या नशिबातली भाऊ काही मी सांगण्याची गरज नाही हो. माझ्या लग्नाला हा म्हणता म्हणता 8 वर्ष परिपूर्ण झाली. बाल वयात लग्न होऊन सुद्धा मला संतती नाही. ही चूक माझी का? त्या परमेश्वराला माझ्या नशिबात देह वाढून ठेवलाय ते मी भोगतोय. संतती नसल्या कारणानं माझ्या यातना मी आतल्या आत थांबवितोय. माझ्या पत्नीला त्याची जाणीव करून द्यावी आणि तिला दुःखाचा काही असं मला कधी वाटत नाही. म्हणून माझ्या बापाचं हृदय मी मारतोय. या 8 वर्षात मी बाप बनवायचं मला का नाही वाटणार. पण माझ्या नशिबीचे नाही ते मी परमेश्वराला कोणत्या पद्धतीनं मागावं. आहे त्या परिस्थितीत मन रमविण्याचं कार्य करतोय. ही माझी लाल प्रजा, हीच माझी पुत्र, हीच माझी कन्या. आता क्षणिक मनाचा समज करून मी मनाला समाधानी बनवितोय. आणि आज तुम्ही माझ्या जखमेवर काय या शब्दाने मीठ ठेवता. पण राजे सत्य तुमच्या आशीर्वादासाठी मी आधी राहताना मला संतती नाही. पण आशीर्वाद देऊ तो कोणता? इथं थांबणे हो थांबणं सुद्धा मला इथं थांबणे नाही. आणि तुम्ही जर का मला आज इथं अशी अवस्थेत टाकून गेला तर मला कोण आहे? तुम्ही माझी माय माऊल्या, तुम्ही माझे माय बाबा. पण माऊली मी तुम्हाला विनंती करतोय मला या परिस्थितीत टाकून जाऊ नका. माऊली
तुम्ही माझे माय माऊल्या, तुम्ही माझे वडील आहात, तुम्ही माझे बंद सख्या, तुम्ही वेळोवेळी मला ज्ञानार्जन केला. आज अशा प्रसंगी मला सोडून जाऊ नका. राजन, मी तुमच्या पाया पडतो. क्षणभर का होईना तुझी मी कसोटी पाहिली. हो, या दुःख प्रसंगी तुझं मन ढळतंय की स्थित राहतंय याची थोडी चाचपणीप केली. मला लावून टोचून बोलून सुद्धा माझ्यावर काय परिणाम होते तुम्हाला पाहायचं होतं. तुम्ही जगाची गुरु माऊली आहात, तुमच्यावर मी का रागणार? तुमच्यावर माझा राग नाही, केवळ एकच विनंती आहे, ज्ञानाचं ज्ञानार्जन. वेळोवेळी पदोपदी तुम्ही मला करावं, मला सोडून जाऊ नका. राजन, आमचं मन ध्येयच आहे सज्जनांचे संसार सुखाचे व्हावे, दुर्जनांचा मुळे हा व्हावा, आणि यासाठी आमची पावले इथं वळली आहे. माझा एक प्रश्न आहे. प्रश्न? संतती नाही म्हणून अजूनही मला तुम्ही आशीर्वाद दिला नाही. मग संतती नाही म्हणजे यापुढे मला आशीर्वाद मिळणार नाही की काय? अवश्य मिळेल ना. हो, आणि तू म्हणतोय तुला संतती नाही, संतती नाही, संतती नाही. कोण म्हणताय तुला संतती नाही? हरिओम हरिओम हरिओम. काय म्हणायचे आपल्याला? राजन, भविष्यात डोकावून पाहण्याची शक्ती तुझ्याजवळ नाही, ते सामर्थ्य शक्ती, ते ज्ञान आमच्यापाशी आहे. काय माझ्या भविष्यात वाढून ठेवले ऐकायचे आम्हाला. बोलता बोलता ओघा हो ना, तुझ्याशी बोलत असताना तुझ्या सर्वांगाचं मी निरीक्षण केलं आणि थोडं भविष्यात डोकावून पाहिलं. हो, भविष्यात डोकावून पाहिलं. आशेचा किरण आहे. आशेचा किरण आहे. मग सांगा कोणचा मार्ग आहे? कुठलेही मत प्राण आणि भगीरथ प्रयत्न करून मी संतती प्राप्तीसाठी प्रयत्न करायला तयार आहे. राजा, जगात अनेक प्रश्न आहेत, अनेक समस्या आहेत, अनेक संकट आहेत, पण त्याच्यावर पर्याय ठेवलेला आहे. फक्त पर्याय सांगणारा किंवा शोधणारा हवा. मग सांगा तो पर्याय ऐकण्यासाठी कोणामध्ये उत्सुक आहे? आपल्या मुखातून शब्द येऊ दे. तो मार्ग आखण्यासाठी मी समर्थ आहे. राजन, काही वेळ असं आहे जे शक्तीनं, ताकदीनं, पराक्रमानं साध्य होत नाही ना, ते भक्तीनं मिळवायला हवं. हो, अशी कुठली भक्ती? शंभो शिवशंकराचा मी भक्त आहे. हो, मग अशी आगळी भक्ती? तू निश्चित भक्त आहे, यात प्रश्न नाही. पण ही भक्ती करायची ना, हा यज्ञ तुला करायचा आहे. हो, हा यज्ञ तुला करायचा आहे. आणि समजा हा यज्ञ जर पूर्ण झाला तर पुत्र संततीचा लाभ तुला होणारच होणार. आमचा आत्मविश्वास. हे ब्रह्मब्रह्म यज्ञ मला करायचा. जगात यज्ञ बरेच आहे, नेमका यज्ञ कुठला? नेमका यज्ञ कुठला? हा पुत्र कामेष्टी यज्ञ. पुत्र संततीसाठी पुत्र कामेष्टी यज्ञ तुला करायचा आहे. आणि तो यज्ञ केल्यानंतर हो संतती सुख मला मिळणार आहे. शिव पार्वती तुला प्रसन्न झाले तर पुत्र सुख तुझ्या नशिबात लिहिलं आहे. मग ठीक आहे, तुमचा शब्द सूर्यप्रकाश एवढा सत्य आहे, माझी खात्री आहे. मग ठीक आहे, तुम्ही मुहूर्त योजावा, त्या मुहूर्तावर यज्ञाला आरंभ करण्यासाठी राजा सुरत समर्थ आहे. राजा, आता शुभ कार्याला वेळ नको, याची सुरुवात आजपासूनच व्हायला हवी. मग ठीक आहे, यज्ञाची वेळ तयारी करण्यासाठी माझ्या कुलगुरूंच्या कानी वार्ता पोहोचून आजच्या दिवशी या यज्ञाला प्रारंभ करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. तुमचा आशीर्वाद वेळेला मला ज्ञान प्रदान केलं, पण याला पुत्र होणार प्रश्नच नाही. पण या पुत्राचं भविष्य काय? ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नारायण. हे शंभू महादेवा, हे असं आहे आणि पुढे असं व्हायला हवं जशी आपली इच्छा. आपण खरंच लीला लाघव्यात. आपली लीला परंपरा आहे. आपली लीला वर्णन करता करता सहस्त्रावधी शेष थकला गेला. शास्त्राच्या मध्ये कुंठित होऊन वेद स्तंभित झाले, तरी आपल्या लीलेचा अंत कुणाला लागला नाही. हे लीलालाभी परमेश्वरा, आपल्या चरणी आमचा नमस्कार, आमचा नमस्कार. हरी भक्तीच्या चरणी